मोठी बातमी भिवंडीमध्ये मध्यरात्री एका गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे। भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतल्या पॅरामाउंट वेअरहाऊस संकुलातील गोदामाला ही आग लागली। या गोदाम संकुलात असलेलं साहित्य आगीमध्ये जळून खाक झालं। भिवंडीसह कल्याण उल्हासनगर पालिकेच्या अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। तर आग जास्त प्रमाणात भडकलेली होती। आल्यानंतर आम्ही पाणी मारण्याचा प्रयत्न करून आग कंट्रोलमध्ये करण्यात आली। सर आम्हाला इथे आल्यानंतर कळालं की एक साईडला केमिकल आणि कुरिअर असे साहित्य आणि कपड काहीतरी असे बोलले ते तिथे एवढी माहिती आहे। आणि तसेच इथे कल्याण डोंबिवली तसेच उल्हासनगर आणि भिवंडी फायर ब्रिगेड एकूण 5 गाडी हजर आहेत इथे आणि आगीचे विझवण्याचे काम चालू आहे। गोदामला सतत आग लागण्याच्या घटनांमुळे भिवंडी तालुका नेहमी चर्चेत राहिला आहे। भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीमधील पॅरामाउंट गोदाम संकुलात आपण त्या ठिकाणी असलेल्या केमिकल आणि कुरिअरच्या गोदामाला आग लागल्याची भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी लागलेली आग ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोंढे 8 ते 10 किलोमीटर अंतरावरून आपल्याला पाहावयास मिळत आहे। ही लागलेली आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असले तरी या ठिकाणी आग विझवण्यासाठी भिवंडी महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, कल्याण महानगरपालिका येथील 5 अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल आहेत। या ठिकाणी असलेल्या केमिकल गोडाऊन आणि कुरिअरचा साठा असलेल्या गोदामामध्ये आग विझवत असताना या ठिकाणी असलेल्या अग्निशमन दलाचा एक जवानी किरकोळरित्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। नेमकी ही आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान कसोशीने प्रयत्न करताना या ठिकाणी दिसत आहेत। नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।